नमस्कार मित्रांनो, ऑनली BCS या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव हेमंत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्ट ऑपरेटर्स बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टचे डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल टाइप्स बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टचे ऑपरेटर्स बघणार आहोत. ऑपरेटर म्हणजे काय? ऑपरेटर किती प्रकारचे आहे आपल्या जावास्क्रिप्टमध्ये, ते आपण कशाप्रकारे रिप्रेझेंट करतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऑपरेटर बघण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, की आपल्या जावास्क्रिप्टमध्ये एक्सप्रेशन आपण कशाप्रकारे तयार करतो आणि एक्सप्रेशन म्हणजे काय? Expression. An expression is a combination of values, variables, operators, and function that are evaluated to produce a new value. ओके. एक्सप्रेशन कशाच प्रकारे तयार होतात? एक्सप्रेशन हे कॉम्बिनेशन, कोणाचे कॉम्बिनेशन? व्हॅल्यूज, व्हेरिएबल, ऑपरेटर अँड फंक्शन यांच्या कॉम्बिनेशनमुळे एक एक्सप्रेशन तयार होते. आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे, एक व्हेरिएबल आहे रिझल्ट नावाचा. या रिझल्टमध्ये मी ॲडिशन असाइन करत आहे 2 नंबरची. 2 नंबरमध्ये मी ॲडिशन करत आहे 5 प्लस 3. तर 5, 5 अँड 3 हे आपले ऑपरँड्स आहेत, तुम्ही बघू शकता आणि प्लस साइन म्हणजे ॲडिशन ऑपरेटर मी यूज करत आहे. प्लस साइन ही ॲडिशन ऑपरेशनला शो करत आहे, ते आपले ऑपरेटर्स आहेत. तर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे एक एक्सप्रेशन फॉर्म होत आहे आणि एक एक्सप्रेशन तयार होत आहे. ते एक्सप्रेशन म्हणजे 5 प्लस 3. मी इथे मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. बघू शकतात 5 प्लस 3. एक्सप्रेशन म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ व्हॅल्यू, व्हेरिएबल, ऑपरेटर्स अँड फंक्शन यांच्या कॉम्बिनेशनमुळे एक एक्सप्रेशन तयार होते. मी आशा करतो की तुम्हाला एक्सप्रेशन समजलं असेल. तर ऑपरेटर का यूज करतो मित्रांनो आपण? ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे असं की आपल्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, त्यामध्ये आपल्याला अरिथमेटिक, मॅथेमॅटिकल, लॉजिकल कोणतेही ऑपरेशन जेव्हा परफॉर्म करावे लागतात, तेव्हा आपल्याला ऑपरेटरची आवश्यकता असते. तर आपल्या जावास्क्रिप्टमध्ये किती प्रकारचे ऑपरेटर्स आहेत ते बघूया. अरिथमेटिक ऑपरेटर्स आज बघणार आहोत आपण. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर्स आहे जावास्क्रिप्टमध्ये. त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर्स आहे. त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स आहे. त्यानंतर स्ट्रिंग ऑपरेटर्स आहे. टर्नरी ऑपरेटर्स आणि कंडिशन ऑपरेटर्स आहे. टाइप ऑपरेटर्स आहे. त्यानंतर नलिश ऑपरेटर्स आहे. त्यानंतर ऑप्शनल चेनिंग ऑपरेटर्स आहे. त्यानंतर कॉमा ऑपरेटर्स आहे किंवा कॉमा ऑपरेटर्स आहे. त्यानंतर स्प्रेड आणि रेस्ट ऑपरेटर्स आहे आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. आज आपण ॲडिशन म्हणजेच अरिथमेटिक ऑपरेटर्स, लॉजिकल नाही, अरिथमेटिक ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स आणि कंपॅरिझन ऑपरेटर्स बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 3 ऑपरेटर्स कशाप्रकारे आपल्या जावास्क्रिप्टमध्ये यूज होतात हे आज आपण बघणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे ऑपरेटर्सही बघणार आहोत, पुढचे ऑपरेटर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3च बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. अरिथमेटिक ऑपरेटर्स. अरिथमेटिक ऑपरेटर्स काय सांगतात? Arithmetic operators are used to perform basic mathematical operation between number value. These operators work with numbers, both integer and floating points number, and return a new number as the result. सांगण्याचा अर्थ असा, की अरिथमेटिक ऑपरेटरचा यूज आपण अरिथमेटिक ऑपरेशन किंवा मॅथेमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी यूज केला जातो. अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये सेव्हरल प्रकारचे आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. त्यामध्ये ॲडिशन ऑपरेशन, सबट्रॅक्शन ऑपरेशन, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन, डिव्हिजन ऑपरेशन, मॉड्युलस ऑपरेशन, इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेशन आपण करतो. तर आपण हे ऑपरेशन वन बाय वन बघूया. ॲडिशन ऑपरेशन. मी इथे 2 नंबरची ॲडिशन तुम्हाला दाखवत आहे. 2 नंबर. ते 2 नंबर मी कोणते घेतलेले आहे? 5 प्लस 3. यांची ॲडिशन काय येते ते आपण बघूया. तर मी कन्सोल करतो. बघा मित्रांनो, 8 आलेला आहे आन्सर. ओके. 8 का आलं? कारण की मी ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म केलं. कोणामध्ये? अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये. अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये आपण ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करतो. यामध्ये मी 5 प्लस 3 यांचा आन्सर मला 8 आला. त्याचप्रमाणे आपण सबट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म करून बघू. सबट्रॅक्शनमध्ये मी 2 नंबरची सबट्रॅक्शन प्रिंट करत आहे. माझं नंबर्स 10 - 4 किंवा 10 सबट्रॅक्ट 4. ओके. यांचं आउटपुट काय येतं? ते आपण चेक करूया. मी प्रोग्रामला सेव्ह करतो पहिले, त्यानंतर सेव्ह झालं. ओके, सेव्ह झालं. त्यानंतर टर्मिनलवर बघा आन्सर काय येतं. आन्सर मला आलेलं आहे 6. राइट आहे मित्रांनो. 10 - 4 आन्सर आला मला 6. अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शन करतो. त्यानंतर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करताना बघूया. console.log 6 × 7 आन्सर मला 42 येणार आहे.
राईट आहे का आन्सर? बघूया. बघा मित्रांनो, आन्सर काय आला? 42. अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करत असतो आपल्या अरिथमेटिक ऑपरेटर्समध्ये. त्यानंतर डिव्हिजन ऑपरेशन बघूया. डिव्हिजन ऑपरेशनमध्ये 20 डिव्हाइड 4 आन्सर मला 5 यायला पाहिजे. मी प्रोग्रामला सेव्ह करतो. त्यानंतर करतो आन्सर. आन्सर मला काय आलं? 5 आलं. 5 काय आलं मित्रांनो? आपण डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म केलं. आता ऐका मित्रांनो, डिव्हिजन डिव्हिजन कोणती व्हॅल्यू रिटर्न करते? डिव्हिजन ही कोशियंट व्हॅल्यू रिटर्न करते. नेहमी लक्षात ठेवा, डिव्हिजन ऑपरेशनमध्ये डिव्हिजन ही कोशियंट व्हॅल्यू रिटर्न करणार आहे आणि मॉड्युलस ऑपरेशनमध्ये मॉड्युलो हा रिमाइंडर व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. ओके. यामध्ये यांनी कोशंट व्हॅल्यू रिटर्न केलेली आहे. त्यानंतर आपण मॉड्युलस ऑपरेशन बघूया. मॉड्युलस ऑपरेशनमध्ये मी काय म्हटलेलं आहे 10 मॉड्युलस 3 याचा अर्थ असा, की मला रिमाइंडर व्हॅल्यू मला हा देणार आहे. बघा मित्रांनो, आन्सर काय आलं? 1. आन्सर राइट आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगतो, की खूप जणांमध्ये मला पण कन्फ्युजन होतं ह्या दोघांमध्ये डिव्हिजन आणि मॉड्युलस. तर खूप जणांमध्ये कन्फ्युजन असतं. मी तर माझ्या अर्ली फेजमध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनला टाईमला ही कन्सेप्ट माझ्यासाठी नवीन होती. तर मी याला एकच मानत होतो, डिव्हिजन आणि मॉड्युलस. पण हे डिफरंट आहे. यांच्यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. डिव्हिजन ही अल्वेज रिटर्न करते कोशंट व्हॅल्यू आणि मॉड्युलस ऑपरेटर अल्वेज रिटर्न करतो रिमाइंडर व्हॅल्यू. तर मॉड्युलस ऑपरेटर ओके, त्यांनी आन्सर दिला आपल्याला 1. अशा प्रकारे आपण ऑपरेशन परफॉर्म करतो. नेक्स्ट म्हणजे इन्क्रिमेंट. इन्क्रिमेंट इन्क्रिमेंटमध्ये 2 प्रकार असतात, पोस्ट इन्क्रिमेंट आणि प्री इन्क्रिमेंट. ते कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो. इथे मी कमेंट्स रफ केल्या, रिमूव्ह केल्या. ओके. तर इन्क्रिमेंट आपण डबल प्लस साइनने रिप्रेझेंट करतो. यामध्ये पोस्ट आणि प्री इन्क्रिमेंट असते. तर पोस्ट इन्क्रिमेंट हे ऑपरेशन हे पोस्ट इन्क्रिमेंटचं आहे एक्झाम्पल. बाय डिफॉल्ट हे पोस्ट इन्क्रिमेंट आहे. बघू शकता. एक व्हेरिएबल घेतलेला आहे. व्हेरिएबलचं नाव आहे एक्स. या व्हेरिएबलमध्ये मी 9 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्याला मी प्रिंट केलेलं आहे. प्रिंट करताना मी सिम्पली म्हटलो एक्स प्लस प्लस. एक्स प्लस प्लस म्हणजे पोस्ट इन्क्रिमेंट करत आहे. पोस्ट इन्क्रिमेंट किंवा इन्क्रिमेंटचा अर्थ म्हणजे आपल्या व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू ऑफ 1 ही ॲड होणार आहे. ओके. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ 1 ही ॲड होणार आहे. तर इथे मी प्रिंट करण्याचा प्रयत्न केला एक्स प्लस प्लस. तर इथे काय होणार आहे मित्रांनो, पहिले मला ही एक्झिस्टिंग व्हॅल्यू तो प्रिंट करून देणार आहे 9. मला 9 रिटर्न होणार. त्यानंतर त्या 9 व्हॅल्यूमध्ये कन्सोल म्हणजे व्हॅल्यू ऑफ 1 ॲड होणार आहे. एक्झिस्टिंग व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू ऑफ 1 ॲड होणार आहे. त्यानंतर मी सेकंड टाइम्सला तीच व्हॅल्यू म्हणजे एक्सला प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला आन्सर मिळालं 10. 10 10 कसं काय मिळाला किंवा 10 आन्सर मला कसं काय मिळालं ते मी सांगतो. इथे पहिले मी कन्सोल करत होतो. कन्सोलमध्ये मी पोस्ट इन्क्रिमेंट ऑपरेशन अप्लाय केला. पोस्ट इन्क्रिमेंटचा अर्थ म्हणजे असा, की पहिले तू मला ॲज इट इज व्हॅल्यू दे. त्यानंतर त्या व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू ऑफ 1 ॲड कर. तर त्याने मला तसंच दिलं. आपण आन्सर बघूया पहिले. आन्सर काय आलं 9 आणि 10. तर मला पहिले त्यांनी 9 व्हॅल्यू दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या व्हॅल्यूमध्ये 1 ॲड केला. तर 1 ॲड झाल्यानंतर माझी पहिलीची व्हॅल्यू 9 होती. त्यामध्ये 1 ॲड झाला. त्यानंतर मी पुन्हा प्रयत्न केला एक्सची व्हॅल्यू ॲक्सेस करण्याचा. तर मला त्याने आउटपुट दिलं 10. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पोस्ट इन्क्रिमेंट वर्क होतं. त्यानंतर प्री इन्क्रिमेंट. प्रीचा अर्थ काय मित्रांनो? पहिले. नावातच आहे प्री इन्क्रिमेंट. प्री इन्क्रिमेंट म्हणजे काय? पहिले तो व्हॅल्यू ऑफ 1 ला ॲड करेल, त्यानंतर तो मला आन्सर देईल. करंट व्हॅल्यू किंवा लेटेस्ट व्हॅल्यू जी पण असेल ते मला आन्सरमध्ये देईल. तर मग इथे काय होतंय console.log प्लस प्लस एक्स म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ 1 ॲड झाला माझ्या व्हॅल्यू ऑफ एक्सच्या. व्हॅल्यू ऑफ एक्स काय होती? 9 होती. तर 9 मध्ये 1 झाला ॲड आणि मला त्याने आन्सर दिला काय? 10. 10 का आन्सर दिला? कारण की मी इथे प्री म्हणजे काय? सुरुवातीलाच. सुरुवातीलाच मी इन्क्रिमेंट हे ऑपरेशन अप्लाय केलं. ते आपण कशाप्रकारे लिहितो? प्लस, प्लस आधी प्लस, प्लस त्यानंतर व्हेरिएबल. ओके. व्हेरिएबल काय होता माझा? एक्स होता. अशा प्रकारे प्री इन्क्रिमेंट वर्क होते. सिमिलर वे डिक्रिमेंट आहे मित्रांनो. मी याला कमेंट करतो पहिले. डिक्रिमेंट.
डिक्रिमेंट मध्ये पण आहे. डिक्रिमेंट मध्ये आपण मायनस मायनस साइनचा यूज करतो. अपोजिट आहे इन्क्रिमेंट. इन्क्रिमेंट मध्ये आपण प्लस वन ऍड करत होतो. याच्यामध्ये वन हा आपण डिक्रिमेंट करणार आहोत. ओके. वन हा आपल्या एक्झिस्टिंग व्हॅल्यू मधून डिक्रिमेंट म्हणजे मायनस करणार आहोत. यामध्ये ही पोस्ट अँड प्री डिक्रिमेंट आहे. पोस्ट डिक्रिमेंटचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघू शकतात. मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे एक्स, त्याची व्हॅल्यू आहे 9. आपण एक्झाम्पल बघतो आहोत पोस्ट डिक्रिमेंटचं. तर मला काय आन्सर येतं ते बघूया. पोस्ट इन्क्रिमेंट सारखंच इथे वर्क होणार आहे, फक्त इथे -1 होणार आहे. तर मला कन्सोल डॉट एक्स मायनस मायनस पहिले मला त्याने एक्सची व्हॅल्यू प्रिंट करून दिली. त्यानंतर माझ्या ह्या व्हॅल्यूमधून 1 मायनस केला आणि मी पुन्हा नवीन व्हॅल्यू फेच म्हणजे एक्सलाच पुन्हा फेच करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे गेट करण्याचा प्रयत्न केला ह्या व्हॅल्यूला. तर मला त्यांनी अपडेटेड व्हॅल्यू दिली. अपडेटेड व्हॅल्यू माझी ही 8 असेल. आन्सर राइट आहे का? ते आपण बघूया. बघा मित्रांनो, पहिले मला त्यांनी 9 दिली, त्यानंतर मला 8 दिली. ओके. त्याचप्रमाणे आपण प्री बघूया. प्री डिक्रिमेंट ऑपरेशन. प्री डिक्रिमेंट मध्ये काय? नावातच आहे प्री. प्री म्हणजे काय? पहिले. पहिले म्हणजे सुरुवातीला. सुरुवातीला तो -1 म्हणजे व्हॅल्यू ऑफ 1 डिक्रिमेंट करेल. आपल्या एक्झिस्टिंग व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलमध्ये काय आहे? 9. 9 व्हॅल्यू मधून तो 1 मायनस करेल आणि मला लेटेस्ट म्हणजे करंट व्हॅल्यू देईल किंवा नवीन अपडेटेड व्हॅल्यू मला तो देईल. बघा मित्रांनो, आन्सर काय आला? 8. अशा प्रकारे प्री डिक्रिमेंट वर्क होतं. ओके. मी आशा करतो की अरिथमेटिक ऑपरेशन तुम्हाला समजले असेल आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. त्यानंतर आपण असाइनमेंट ऑपरेटर्स बघणार आहोत. असाइनमेंट ऑपरेटर्स का आणि कशासाठी आपण यूज करतो जावास्क्रिप्टमध्ये आणि इतर लँग्वेजमध्ये? असाइनमेंट ऑपरेटर नावातच आहे, व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. एक व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूला असाइन करण्यासाठी, एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी किंवा व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी आपण असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतो. डेफिनेशन काय सांगते? असाइनमेंट ऑपरेटर आर यूज्ड टू असाइन व्हॅल्यू टू variables. The most basic assignment operator is equal sign, but there are many shorthand version that combine arithmetic or bitwise operation with assignment. सांगण्याचा अर्थ असा की असाइनमेंट ऑपरेटरचा यूज आपण व्हॅल्यूला असाइन करण्यासाठी यूज करतो. यामध्ये बेसिकली यूज होते इक्वल साइन, पण यामध्ये इतरही आपण असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून अरिथमेटिक ऑपरेशन किंवा बिटवाईज ऑपरेटर परफॉर्म करू शकतो. ते कसे? हे आपण बघूया. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये फर्स्ट ऑपरेशन असाइन. असाइन आपण कसं प्रकारे रिप्रेझेंट करतो? ह्या असाइन साइनने. का आपण यूज करतो बरं असाइन साइन? कारण की मला माझ्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची असेल, तर मी असाइन ऑपरेशन परफॉर्म करतो. तर बघू शकतात एक व्हेरिएबल आहे लेट एक्स, एक्स नावाचा व्हेरिएबल आहे इज इक्वल इक्वल 10 घेतलेला आहे. इक्वल का घेतलेला आहे 10? 10 व्हॅल्यू मी असाइन केलेली आहे व्हेरिएबल एक्स मध्ये. ओके. आणि त्याला मी प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय व्हेरिएबलला, तर मला आउटपुट काय मिळतंय ते बघूया आपण पहिले. मला 10 आलं. का 10 आलं? कारण की मी ही 10 व्हॅल्यू असाइन केलेली आहे एक्सला आणि एक्सला जर मी प्रिंट केलं तर मला त्याची व्हॅल्यू मिळते आहे. तर बाय डिफॉल्ट 10 ची व्हॅल्यू काय झाली? सॉरी, एक्सची व्हॅल्यू काय झाली? 10. ओके. अशा प्रकारे आपण असाइन ऑपरेशनचा यूज करतो. सॉरी, इथे मी कमेंट्स करतो. आता सेकंड वे बघूया असाइन असाइन इथे कमेंट्स करतो पहिले. असाइन ऑपरेशन्स सेकंड वे. सेकंड वे मध्ये एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये असाइन करण्यासाठीही आपण असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करतो. ओके. तर एक्स हा व्हेरिएबल आहे, त्यामध्ये मी 10 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. वाय व्हेरिएबल आहे, त्याला मी एक्स असाइन केलेला आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, की मी जर प्रिंट करतोय वायला, तर मला आन्सर काय मिळेल? तर वायमध्ये मला 10 हे आन्सर मिळेल. हे राइट आहे आन्सर. का राइट आहे मित्रांनो? 10 व्हॅल्यू मी एक्समध्ये असाइन केली होती आणि एक्सला मी वायमध्ये असाइन केलं. तर सांगण्याचा अर्थ की वायची व्हॅल्यू 10 होऊन जाणार. तर मला आउटपुटला आलं 10. म्हणजे इथे मी क्लिअर करतो. ओके. अशा प्रकारे असाइन ऑपरेशन परफॉर्म. त्यानंतर आपण नेक्स्ट ऑपरेशन बघूया असाइनमेंट ऑपरेटर्स मधला ॲड अँड असाइन. ॲड अँड असाइन नावातच आहे की ॲडिशन ही होणार आहे
म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेटर्स मधले ऍडिशनही होणार आहे आणि असाइन पण होणार आहे व्हॅल्यू. ओके, तर एक मी एक्झाम्पल देतो, त्यानंतर तुम्हाला हे एक्झाम्पल नीट समजेल आणि आपण कशा प्रकारे असाइनमेंट ऑपरेटर्स यूज करतो आपल्या प्रोग्रामिंग मध्ये हेही तुम्हाला समजेल. मी कमेंट्स रिमूव्ह करतो. बघा, आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे. मी 5 नंबर पर्यंत ॲडिशन करत आहे किंवा त्यांची सम गेट करत आहे. ओके. तर एक मी लेट नम नावाचा व्हेरिएबल घेतला. त्यामध्ये व्हॅल्यू ऑफ 5 असाइन केली. एक सम घेतला. सममध्ये व्हॅल्यू ऑफ 0 असाइन केली. फॉर लूप कन्सिडर केला. फॉर लूपमध्ये आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन नम, नममध्ये 5 आहे आणि आय प्लस प्लस. ओके. फॉर लूप कन्सिडर केला. इनसाइड फॉर लूप मध्ये मी म्हटलो, एक मिनिट, मी तुम्हाला पहिले हे सांगतो. इनसाइड फॉर लूप मध्ये मी म्हटलो की मला सम हवी आहे 5 नंबरची. तर मी कसं म्हटलो की सम इज इक्वल टू सम प्लस आय. तर आणि मी समला प्रिंट केलेलं आहे, म्हणजे आन्सर गेट केलेला आहे. तर कसं वर्क होणार आहे ते मी सांगतो. की नम मध्ये 5 व्हॅल्यू आहे, सम माझी बाय डिफॉल्ट 0 आहे आणि मग आता मी आय ला स्टार्टिंग केली आहे 0 पर्यंत, 0 पासून. तर इथे चेक केलं आहे की आय लेस दॅन 5, म्हणजे 0 लेस दॅन 5 इज ऑफकोर्स कंडिशन इज ट्रू. देन तो आपल्या फॉर लूप मध्ये म्हणजे आत आला. आतमध्ये त्यांनी चेक केलं सम. समची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0 होते, तर 0 प्लस 0 काय असेल 0, आणि ही 0 व्हॅल्यू आता सम मध्ये स्टोअर झाली, सम मध्ये असाइन झाली. ओके, आता समची व्हॅल्यू 0 आहे. आय इन्क्रीमेंट झाला. आय पहिले 0 होता तर आता 1 झाला. 1 लेस दॅन 5, हो कंडिशन इज ट्रू. देन तो खाली आला, तर 0 प्लस 1 काय झालं 1. आता 1 ही व्हॅल्यू सम मध्ये असाइन झाली, तर समची व्हॅल्यू आता करंट व्हॅल्यू काय झाली 1 झाली. आय माझा 1 होता, तो आता इन्क्रिमेंट होऊन काय झाला 2 झाला. तर 2 लेस दॅन 5, हो कंडिशन इज ट्रू. देन 2 प्लस 1 म्हणजे 1 प्लस 2, तर काय झालं सम, यांची ऍडिशन 3 झाली. 3 व्हॅल्यू सम मध्ये असाइन झाली. आता समची व्हॅल्यू काय 3 आहे. आय ची व्हॅल्यू काय होती 2 होती. आता आय इन्क्रिमेंट झाला तर आय काय झाला 3 झाला. 3 लेस दॅन 5, हो त्यांनी चेक केला तर खाली आला की 3 प्लस 3, 3 प्लस 3 6, 6 ही व्हॅल्यू सम मध्ये असाइन झाली. समची व्हॅल्यू पहिले काय होती, समची व्हॅल्यू पहिली होती 2, पहिली होती 3, आता 3 प्लस 3 झाली. आता समची करंट व्हॅल्यू काय झाली 6 झाली आणि आय ची व्हॅल्यू 3 होती. तर अपडेट होऊन आय इन्क्रिमेंट होऊन 4 झाली. 4 लेस दॅन 5, हो ऑफकोर्स 5. आन्सर कंडिशनचा आन्सर काय ट्रू, तर खाली आला. तर काय झालं 6 प्लस 4 काय झाले आन्सर 10. 10 त्यानंतर पुन्हा आय इन्क्रिमेंट झाला. इन्क्रिमेंट होऊन काय झालं 5 झालं. 5 लेस दॅन 5 कंडिशन इज फॉल्स. कारण का कंडिशन फॉल्स, कारण की लेस दॅन इक्वल टू नाही म्हटलेलं आहे मित्रांनो. इथे इथे कंडिशनचा कंडिशन समजून घ्या. इथे मी काय म्हटलेलं आहे, आय लेस दॅन नंबर. आय लेस दॅन नंबर तो काय घेणार आहे 0 टू 4 पर्यंत व्हॅल्यू घेणार आहे. 5 असेल तरी तो व्हॅल्यूला फॉल्स करेल. म्हणजे इथे कंडिशन माझी फॉल्स झाली आणि इथे मी समला गेट केलेला आहे. तर आन्सर 10 आलेला आहे. आन्सर बरोबर आहे का ते बघूया पहिले. बघा आन्सर राइट आहे. तर मी इथे काय म्हणतोय की सम इज इक्वल टू सम प्लस आय. सम प्लस आय. तर मी याला पहिले कमेंट करतो. मी यालाच अशा प्रकारेही लिहू शकतो. ओके. काय हरकत आहे? याच्यापेक्षा हे लिहिण्यास सोपं आहे. एक शॉर्ट हँड आहे, एक ईझी वे आहे. म्हणून मी इथे काय म्हटलो, सम प्लस इज इक्वल टू आय. याचाच अर्थ सम इज इक्वल टू सम प्लस आय. दोघांचा आन्सर सेमच येणार आहे मित्रांनो. बघा 10 आला. अशा प्रकारे ॲड अँड असाइन पण यूज करतो. ओके. हे एक्झाम्पल तुम्हाला नीट समजलं असेल हे मी खात्री करतो. त्यानंतर आपण सिमिलर वेने सबट्रॅक्शनचंही बघूया. सबट्रॅक्ट अँड असाइन. सिमिलर सिमिलर वे ॲडिशन सारखंच. मी आता एक्झाम्पलने घेत आहे. आता तुम्हाला आयडिया तर आलीच असेल. आता तुम्ही अप्लाय करू शकतात आणि प्रॅक्टिस करू शकता. तर याचाच अर्थ सब मायनस इज इक्वल टू आय. याचाच अर्थ सब इज इक्वल टू सब मायनस आय. याचाच अर्थ असा होतो. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशनचाही अर्थ सेम आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकतात. ओके. मल्टिप्लाय इज इक्वल टू आय घेतलेला आहे. तर याचे मल्टिप्लाय आय. ओके. याचाही अर्थ सेम आहे. डिव्हिजनचाही अर्थ सेम आहे. बघा तुम्ही डिव्हिजन, हे कमेंट्स
रिमूव्ह करतो बघा. डिव्हिजनचाही अर्थ सेम आहे आणि मॉड्युलोचा पण अर्थ सेम आहे. मी इथे कमेंट्स रफ करतो. बघा, मॉड्युलोचा अर्थही सेम आहे. अशा प्रकारे आपण असाइनमेंट ऑपरेशन परफॉर्म करत असतो. मी आशा करतो की असाइनमेंट ऑपरेशन तुम्हाला नीट समजलं असेल. तुम्ही घरी ट्राय करा. डिफरंट डिफरंट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. तुमचं अतिशय नीट तुम्हाला समजेल. माझ्याहून जास्त तुम्हाला नीट समजेल. मी अशी खात्री करतो. त्यानंतर आपण नेक्स्ट ऑपरेटर्स बघूया. त्या ऑपरेटरचं नाव आहे कंपॅरिझन. कंपॅरिझन ऑपरेटर काय यूज होतं ते आपण बघूया. कंपॅरिझन ऑपरेटर्स compare two value and return a boolean true or false. Based on the comparison result, they are commonly used in condition and control flow. Okay. कंपॅरिझन ऑपरेटर ही ऑलवेज रिटर्न करतो दोन व्हॅल्यूला. कोणत्या त्या दोन व्हॅल्यू? बुलियन व्हॅल्यू असतात ट्रू अँड फॉल्सला. कशासाठी आपण यूज करतो? आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये किंवा दोन सब्जेक्टमध्ये कन्फ्युजन असेल किंवा आपण कंडिशनमध्ये कंपॅरिझन ऑपरेटरचा यूज करतो. कंपॅरिझन मध्ये किती प्रकारचे ऑपरेशन आहे? इक्वल टू आहे, स्ट्रिक इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू आहे, स्ट्रिक नॉट इक्वल टू आहे, देन ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, लेस दॅन इक्वल टू आहे. ओके, अशा प्रकारे ऑपरेशन आहे. आपण आता हे एक वन बाय वन बघूया. एक एक बघूया आपण. ओके, पहिला आहे इक्वल टू. इक्वल टू मध्ये काय होणार आहे? इक्वल टू आपण यूज करतो इन जावा स्क्रिप्ट मध्ये. का करतो? कारण की आपल्याला फाइंड करायची असते इक्वॅलिटी. दोन नंबरमध्ये किंवा दोन गोष्टीमध्ये इक्वॅलिटी फाइंड करण्यासाठी आपण इक्वल इक्वल टू ऑपरेशन परफॉर्म करतो. इक्वल टू मध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो फक्त इक्वॅलिटी चेक करतो, टाईप चेक करत नाही. आपल्यासमोर एक एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला नीट समजेल मी म्हणतो काय आहे. मी आन्सर प्रिंट करतो. बघा, ट्रू अँड फॉल्स आले. ट्रू अँड फॉल्स काय आला? इथे आला की कन्सोल डॉट लॉग फाय इक्वल इक्वल फाय. ओके, इथे त्यांनी बघितलं, हा रे हा, इथे इक्वॅलिटी मॅच होते, याचा आन्सर ट्रू येणार आहे. ओके, त्यानंतर त्यांनी इथे चेक केलं की फाय इक्वल इक्वल 4 नाही, इथे डिफरंट आहे. फाय कसं काय इक्वल असणार आहे 4? म्हणून त्याने फॉल्स दिला. पण मी इथे मेन्शन केलं फाय, तर आन्सर काय येतं बघा मित्रांनो. तर मला इथे आन्सर ना ट्रू येणार आहे. ट्रू आलं. ओके, राइट आहे. इक्वालिटी त्यांनी चेक केली, पण इथे ना तो टाइप चेक नाही करणार. फर्स्टचा तर टाइप करेक्ट आहे. फाय हा नंबर आहे. इथे राइट हँड साइडचा पण फाय नंबर आहे. पण इथे तर डिफरंट आहे ना मित्रांनो. इथे फाय हा नंबर आहे, दुसऱ्या साइडला फाय हा स्ट्रिंग आहे. तर स्ट्रिंग आणि नंबर हे कधी सारखे असू शकतात का? नाही. तर इथे मला फॉल्स हवं होतं. तर यांनी काय दिला मला आन्सर? ट्रू दिला. का ट्रू दिला? त्यांनी फक्त इक्वालिटी चेक केली. इक्वालिटी म्हणजे हे दोघं सारखे आहे का? सारखे असेल तर मी ट्रू देणार आहे. त्यांनी इथे इथे टाइप चेक होणार नाही. तर टाइप चेक करण्यासाठी आपण स्ट्रिक इक्वल टू यूज करतो. स्ट्रिक इक्वल टू आपण कसे रिप्रेझेंट करतो? ट्रिपल इक्वल साइनने. ओके, ट्रिपल इक्वल साइनने. सॉरी. ओके, ट्रिपल इक्वल साइनने. मी सेव्ह केला प्रोग्राम. आता बघा तुम्ही मित्र. आता आन्सर काय येतंय? इथे काय आलं? ट्रू अँड फॉल्स. मागील वेळेस सेम एक्झाम्पल होतं. तर इथे काय येत होतं? दोघीकडे ट्रू येत होतं. पण इथे आता फॉल्स आलं. का फॉल्स आलं? आता इथे टाइप चेक पण होतोय. पहिल्या याच्यामध्ये पाहायचं झालं तर फाय हा नंबर आहे, दुसरा पण फाय नंबर आहे म्हणून, आणि फाय फाय ही इक्वॅलिटी सेम आहे. तर म्हणून याने मला काय दिलं? आन्सरला ट्रू दिलं. सिमिलर वे इथे त्यांनी पहिले नंबर चेक केला, त्यानंतर दुसऱ्याच्या इथे पाहिलं की फाय दोघांची इक्वॅलिटी तर सेम आहे, पण टाइप मध्ये तर डिफरंट आहे. पहिल्याचा टाइप नंबर आहे, दुसऱ्याचा टाइप स्ट्रिंग आहे. तर इथे मला त्यांनी फॉल्स दिला, कारण की ते इक्वल नाही आहे. ओके, अशा प्रकारे दोघांमध्ये डिफरन्स आहे. जर तुम्हाला कोणी इंटरव्ह्यू किंवा प्लेसमेंटच्या इथे कॉलेजमध्ये काही इंटरव्ह्यूमध्ये किंवा एक्झाममध्ये विचारलं की डबल इक्वल टू आणि ट्रिपल इक्वल टू मध्ये काय डिफरन्स आहे, तर तुम्ही नीट क्लिअरली सांगू शकता की डबल इक्वल मध्ये व्हॅल्यूचा इक्वॅलिटी चेक होते, टाइप चेक होत नाही. आणि ट्रिपल इक्वल टू म्हणजे स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये टाइप आणि इक्वॅलिटी दोघंही चेक होतात. ओके, त्यानंतर आपण नॉट इक्वल टू मध्ये चेक होणार आहे की व्हॅल्यू ही नॉट इक्वल टू आहे. ओके, व्हॅल्यू असेल नॉट इक्वल टू तर आन्सर येणार ट्रू, नसेल तर फॉल्स आन्सर येणार आहे. बघा, इथे काय दिलेलं आहे? इथे मी फाय घेतो आन्सर. हे आन्सर रॉंग आहे. इथे मी याला रिमूव्ह करतो.
आता बघा आन्सर काय येत आहे. मी कन्सोल करतो. काय आलं? ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स. ओके. कन्सोल केला. 5 नॉट इक्वल टू 4. ओके. कंडिशन इज ट्रू. देन आन्सर आला मला ट्रू. पण 5 नॉट इक्वल टू 5. अरे 5 तर 5 सारखंच आहे ना. तर मग इथे फॉल्स आला आन्सर. ओके. तर बघा अशा प्रकारे नॉट इक्वल टू परफॉर्म होतो किंवा आपण अशा प्रकारे नॉट इक्वल टू ऑपरेशन परफॉर्म करतो. त्यानंतर स्ट्रिक नॉट इक्वल टू. स्ट्रिक नॉट इक्वल टू काय आहे? सिमिलर वे आहे स्ट्रिक इक्वल टू सारखं, फक्त इथे नॉट इक्वल टू आहे, तिथे इक्वल टू होतं. इथे नॉट इक्वल टू म्हणजे इथे टाइप चेक पण होत आहे. ओके. टाइप चेक पण होत आहे. टाइप चेकिंग त्याचप्रमाणे नॉट इक्वल टू ही चेक होत आहे. असे असेल तर आपण हे ऑपरेशन परफॉर्म करतो. त्यानंतर ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन मध्ये आपण चेक करूया आन्सर काय आहे. ग्रेटर दॅन. तर ग्रेटर दॅन मध्ये काय करणार आहे की ग्रेटर दॅन 10 ग्रेटर दॅन 5 ही कंडिशन इज ट्रू आहे. तर आपण काय आउटपुट काय येणार आहे? ट्रू. त्यानंतर 5 ग्रेटर दॅन 10 तर आउटपुट काय येणार आहे? फॉल्स. ही कंडिशन फॉल्स आहे. पण एक कंडिशन अजून मी लिहितो. कन्सोल डॉट लॉग. हां. इथे बघू शकता की 10 ग्रेटर दॅन 10 या टाइम्सला कंडिशन इज फॉल्स. ओके. 10 हा कितपर्यंत नंबर चेक करेल? 0 टू 9 पर्यंत. पण ज्यावेळेस 10 आला तर 10 ग्रेटर दॅन 10 तर ह्या कंडिशनला तो फॉल्स रिटर्न करणार आहे. राइट आहे का आन्सर? आपण बघूया. बघा मित्रांनो, पहिली कंडिशन 10 ग्रेटर दॅन 5 इज ट्रू, बरोबर आहे. देन सेकंड 5 ग्रेटर दॅन 10 कसं काय? नाही, चूक आहे म्हणून त्यांनी फॉल्स दिला. 10 ग्रेटर दॅन 10 10 ग्रेटर दॅन 10 ही कंडिशन ही फॉल्स आहे. का फॉल्स आहे? कारण की इथे इज इक्वल टू नाही आहे. इज इक्वल टू नाही आहे. इथे फक्त ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅनचा अर्थ तो फक्त किती डिजिटला चेक करणार आहे? 0 टू 9 या मधल्याच डिजिटला तो ट्रू आन्सर करणार आहे. त्यानंतरच्या सर्व डिजिटला तो फॉल्स आन्सर देणार आहे. ओके. अशाच प्रकारे लेस दॅन, लेस दॅन वर्क होतं. लेस दॅन मध्ये लेस दॅन ऑपरेशन होणार आहे. लेस दॅन ऑपरेशन. ओके. बघा मित्रांनो, लेस दॅन कसं होतं? बाय द वे आपण बघूया. बघा लेस दॅन. लेस दॅन मध्ये मी काय म्हणतोय की 5 लेस दॅन 10, 10 लेस दॅन 5. तर पहिली कंडिशन ही ट्रू आहे, दुसरी कंडिशन ही फॉल्स आहे. बघू शकता. सॉरी, मी प्रोग्राम सेव्ह नाही केला मित्रांनो. आता बघा आन्सर काय आहे माझा. ट्रू अँड फॉल्स. अतिशय बरोबर आहे. कारण की फर्स्ट कंडिशन ही ट्रू आहे, सेकंड कंडिशन ही फॉल्स आहे. आपण लेस दॅन इथे चेक करू शकतो. आता ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू मध्ये जे आपण पहिले ग्रेटर दॅन मध्ये पाहिलं की 10 घेत नव्हता, ते आता इथेही घेणार आहे. आता पहिल्या कंडिशन मध्ये काय देतोय? 10 ग्रेटर दॅन 10 10 ग्रेटर दॅन 10 तर इथे तो मला आता काय देणार आहे? फॉल्स देणार आहे. इथे काय देतोय? इथे मला तो काय देणार आहे? 10 ग्रेटर दॅन 10 इथे मला फॉल्स देईल आन्सर. आता मी इथे फॉल्स लिहितो. ओके. फॉल्स लिहितो आणि इथे काय होते सेकंड कंडिशन 5 ग्रेटर दॅन इक्वल टू 10 ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे. दोघांचा मला फॉल्स यायला पाहिजे आन्सर. ओके. दोघांचा मला आन्सर काय आलाय? फॉल्स आलेला आहे. बट मी इथे इक्वल टू साइन दिली, तर तो काय करणार आहे? 10 ला पण चेक करणार आहे. तर आता मला इथे ट्रू देणार आहे. ट्रू अँड फॉल्स. ओके. का ट्रू अँड फॉल्स? कारण की मी इक्वल टू म्हणजे मी त्याला काय सांगितलं, तू 0 टू 9 व्हॅल्यू पण चेक कर, पण 10 पण चेक कर. ओके. 0 टू 10 व्हॅल्यू चेक कर. तर ह्यामध्ये तो कंडिशन ही ट्रू देणार आहे. ट्रू आन्सर येणार आहे इथे आणि इथे फॉल्स आन्सर येणार आहे. अशाच प्रकारे लेस दॅन इक्वल टू ही वर्क होतं. इथे कमेंट्स केली. ओके. लेस दॅन इक्वल टू ही वर्क होणार आहे मित्रांनो. लेस दॅन इक्वल टू मध्येही 10 लेस दॅन इक्वल टू 10. हो, कंडिशन तर राइट आहे ना? बघा मित्रांनो. सॉरी, मी सेव्ह नाही केला प्रोग्राम म्हणून आन्सर नाही आलं. बघा आता. ट्रू आला आन्सर. तुम्ही बघू शकता. तर मी आशा करतो, की आता तुम्हाला कंपॅरिझन ऑपरेटरही नीट समजलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टमध्ये अरिथमेटिक, असाइनमेंट एंड कंपॅरिझन ऑपरेटर्स बघितले. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे ऑपरेटर्स बघूया. मी आशा करतो, की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल.
जर नक्कीच तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, तर ही व्हिडिओ सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स मित्रांनो. थँक यू मित्रांनो.